जळगाव केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती। जळगावच्या चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे। तब्बल अर्धा तास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळे महिलेला तिचे पती दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच प्रसूती झाली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदारसंघ आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री असताना महिलेला अशा पद्धतीने प्रसूती होण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा वाईट ते काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। आदिवासी महिलांच्या अशा पद्धतीच्या प्रसूतीबद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे। काय सांगणार, केंद्रीय मंत्र्यांचा जळगाव जिल्हा ओळख आहे, त्यानंतर कॅबिनेट मंत्री 3 आहे, मात्र जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्या वैजापुरात एका महिलेला रस्त्यावर आपली प्रसूतीची कळा आल्या आणि त्याच ठिकाणी तिला बाळाला जन्म द्यावा लागलेला आहे। अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे। आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वल्गना केली जाते, ॲम्ब्युलन्स दिलेत सांगितलं जातं, डॉक्टर दिलेत सांगितलं जातं, पण दुर्दैवानं हे जे गाव आहे बोरमडी, या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला 8 किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो, तिथे कोणीही दखल घेत नाही। डॉक्टरांना फोन केला जातो, नर्सेसला फोन केला जातो, आशा वर्करला केला जातो, अंगणवाडी वर्कर, कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं। रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत, आदिवासी बायका, त्या त्याची डिलिव्हरी करतात। ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर, DHO यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे। आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा GR आहे, कायदा आहे, पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे। या जिल्ह्यामध्ये 6 महिने होतात पण नवसंजीवनीची मीटिंग होत नाही। पहिली मीटिंग डिसेंबरमध्ये झाली आणि दुसरी मीटिंग आता 6 महिन्यांनी झाली, त्यामुळे कोणीही आदिवासींकडे गांभीर्याने बघत नाही। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालणारी घटना आहे। त्याचा गवगवा केला जातो, लाडकी बहिणीसाठी आम्ही हे केलं ते केलं सांगितलं जातं आणि अशा पद्धतीने जर एका आदिवासी लाडकी बहिणीवर जर अशा पद्धतीने वेळात असेल आणि तो पण म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचा मतदारसंघ असेल तर ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे। काय वाटतं? म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस, आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो। जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो, पक्ष विचार सगळे बाजूला सोडून। आता आमचा प्रश्न, ही घटना घडून 5 दिवस झालेत, 21 मेची घटना आहे, आज 27 तारीख आहे, अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही। साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही। आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का? लाडक्या नाहीत। एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ 45% वर्ग करतात, त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात। याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं, इथल्या 3ही मंत्र्यांनी द्यायला हवं। आज माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे।